पार्श्वगायिका पद्मविभूषण आशाताई यांचा रविवारी निधन झाला। आशाताई यांचा अंतिम संस्कार आज 4 वाजता मुंबईत शिवाजी पार्क या परिसरामध्ये होणार आहे। तर त्यांचे अंत्ययात्रासाठी जे रथ आहे ते रथच्या सजावट करण्यात येणार आहे। आपण पाहू शकतो कसा फूलचा वापर करून हा जो रथ आहे ते सजावट करण्यात येत आहे। दादर या परिसरामध्ये फूल मार्केटमध्ये हा जो रथ आहे त्याचा सजावट करण्यात येत आहे। आपण पाहू शकतो एक पोर्ट्रेट आशाताई यांचा एक जो पोर्ट्रेट आहे फोटो आहे ते समोर लावला जाईल आणि एक दुसरा जे फोटो आहे ते आतमध्ये जे रथ आहे ते आतमध्ये लावलं गेलं आहे। तर याची तयारी आपण पाहू शकतो, तयारी झालेली आहे। आपल्यासोबत श्याम भगत आहे जे हे जे रथ आहे ते तयार करत आहे। श्याम भगतजी, आम्हाला सांगा कशी प्रकारची तयारी करण्यात येत आहे, कधीपासून तुमचे लोक काम करतात, काय सांगण्यात आलेलं आहे तुम्हाला? कसे ही रात्रीपासून तयारी चालू आहे, रात्रीपासून सेटअपची तयारी चालू आहे। नंतर फुलांची आपण डेकोरेशन चालू आहे तयार करायचं। जवळजवळ 500 किलो फुलावर लागलेले आहेत। गोंडा 200 किलो, रजनीगंधा आहेत 300 किलो आहे, कट फ्लॉवर कमी कमी 500 बंडल कट फ्लॉवर आहेत। हे सगळे 20-25 जण आम्ही काम चालू आहे आमची फुलांचं डेकोरेशन। हो, आणि काय स्पेसिफिक काही बोलण्यात आलं होतं की कशा प्रकारचे फुले वगैरे पाहिजे, काय कसं सजावट झाली पाहिजे? व्हाईट आणि येलोमध्ये कलरमध्ये झाली पाहिजे। त्याला येलो कलर त्याला आवडतं वाटतं, त्यामुळे येलो कलर पण त्यामध्ये ॲड ऑन करून टाका, त्यामध्ये बनवा व्यवस्थित, असं काम चालू आहे त्याच्यामध्ये। कधीपासून? रात्रीपासून हे काम चालू आहे, रात्रीपासून सेटअपचं काम चालू केलं आहे आणि नंतर सकाळी पहाटे 5 वाजेपासून फुलांचं डेकोरेशन चालू केलं आहे काम। आणि किती वाजतापर्यंत आपल्याला तिकडे गाडी पोहोचवायची, जे रथ आहे पोहोचवायची? 12च्या आतमध्ये गाडी तिकडे पोहोचवायची आहे। हो, किती लोक काम करतात? हा, काय सांगाल? आशाताईला आमच्या सगळ्यांतर्फे श्रद्धांजली आहे। सगळ्यांची आवडती आशाताई ज्यांनी आपल्या आयुष्यात 80 वर्ष कामच केलं। 10 वर्षापासून ते पार्श्वगायकाची जे काम आहे ते करत होती, 90 वर्षापासून पर्यंत ती काम करत होती आणि त्यांच्या नावावर गिनीज बुक ऑफ रेकॉर्ड आहे, ज्यांनी 20,000पेक्षा जास्त जे गाणे आहेत ते पार्श्वगायिका म्हणून त्याने गायन केले आहेत। आणि भारत सरकारने आशाताई यांना पद्मविभूषण या सन्मानाने पुरस्कृत केलं आहे, सन्मान दिला आहे। आणि आज त्यांच्या जे अंत्यसंस्कार होणार आहे त्याच्यासाठी जे रथ आहे तो तयार झालेला आहे। आपण पाहू शकतो आतमध्ये रजनीगंधा आणि गोंड्याचे जे फूल आहे त्याचा वापर करून रथ तयार करण्यात आलेला आहे। त्याचा एक खूप सुंदर एक पोर्ट्रेट आतमध्ये लावलेला गेला आहे। तर ही जी तयारी आहे आपण पाहतोय, 12 वाजता ही जे रथ आहे ते त्यांच्या घरी जाणार आहे आणि नंतर जे पार्थिव देह आहे ते सध्या अंत्यदर्शनासाठी ठेवलेलं आहे आणि 4 वाजता मुंबईत शिवाजी पार्क परिसरात आशाताई यांचा अंतिम संस्कार होणार आहे। कॅमेरामॅन कृष्णा खापरेसह मृत्युंजय सिंग, एबीपी माझा, मुंबई। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।